पत्नीचा हेतू चांगला नव्हता. धावत्या बसमध्ये पतीकडे गेली ती मागणी बसमधील प्रकाराने एकच खळबळ. उत्तर प्रदेशातील एका जिल्ह्यात राहणारा मेहबूब नावाचा युवक आपल्या साध्या आणि शांत आयुष्यात रमलेला होता. कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळत तो भविष्याची स्वप्न रंगवत होता. काही वर्षांपूर्वी त्याच्या आयुष्यात एका तरुणीची एंट्री झाली आणि दोन्ही कुटुंबाच्या संमतीने त्यांचा विवाह पार पडला. लग्न अतिशय आनंदात झालं होतं. नातेवाईक, मित्रमंडळी आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत दोघांनी नवीन आयुष्याची चांगली सुरुवात केली होती. मेहबूबलाही वाटलं होतं की आता त्याच्या आयुष्यात स्थैर्य येईल, पत्नीसोबत सुखाचे दिवस सुरू होतील आणि संसार हळूहळू फुलेल. लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत असल्याचं दिसत होतं. दोघंही एकमेकांसोबत वेळ घालवत होते. कुटुंबियांनाही या नात्याबद्दल कोणतीही शंका नव्हती. बाहेरून पाहिलं तर सर्व काही अगदी सामान्य वाटत होतं. मात्र आयुष्य कधी कोणतं वळण घेईल हे कोणीच सांगू शकत नाही. मेहबूबला कामानिमित्त काही काळासाठी दुसऱ्या शहरात जावं लागलं. त्यामुळे पत्नीला काही दिवसांसाठी नातेवाईकांकडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या काळात नेमकं काय घडलं, कोणाशी संपर्क झाला, कोणत्या हालचाली सुरू होत्या याची कल्पना कुणालाच नव्हती. मेहबूब आपल्या कामात व्यस्त होता आणि पत्नी सुरक्षित असल्याचा त्याला पूर्ण विश्वास होता. काही दिवसांनी काम संपल्यानंतर तो पुन्हा घरी परतला. पत्नीला सोबत घेऊन आपल्या गावी जाण्याची तयारी सुरू झाली. दोघंही बसने प्रवास करणार होते. तो दिवसही इतर दिवसांसारखाच साधा वाटत होता. बसमध्ये दोघं एकत्र बसले होते. प्रवास सुरू झाला होता. बाहेरचे दृश्य बदलत होते आणि बस आपला मार्ग कापत पुढे जात होती. कोणालाही कल्पना नव्हती की काही वेळात अशी घटना घडणार आहे जी अनेकांना धक्का देईल. मेहबूब आपल्या पत्नीशी गप्पा मारत होता. सर्व काही अगदी सामान्य दिसत होतं. पत्नीच्याही चेहऱ्यावर कोणतीही चिंता किंवा घाई दिसत नव्हती. ती पूर्णपणे शांत होती. बस एका ठिकाणी थांबली. प्रवाशांची थोडी हालचाल सुरू झाली. काही लोक खाली उतरले. काहींनी पाणी घेतलं. काहींनी खाण्यापिण्याच्या वस्तू विकत घेतल्या. या सर्व गडबडीत एक छोटीशी गोष्ट घडली. पत्नीने अचानक आपल्या पतीकडे एक मागणी केली. वरकरणी ती अगदी साधी आणि निरागस वाटणारी मागणी होती. कोणत्याही पतीने पत्नीसाठी सहज पूर्ण करावी अशीच ती इच्छा होती. मेहबूबने क्षणाचा विचार केला नाही. पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो लगेच बसमधून खाली उतरला. त्याला वाटलं 2 मिनिटांचा प्रश्न आहे, वस्तू घेऊन तो लगेच परत येईल. खाली उतरल्यावर त्याने ती वस्तू शोधायला सुरुवात केली. गर्दी होती, आवाज होता, पण त्याच्या मनात कोणतीही शंका नव्हती, कारण बसमध्ये त्याची पत्नी वाट पाहत बसली आहे असा त्याचा विश्वास होता. काही क्षणांनी तो परत बसकडे आला. हातात पत्नीसाठी घेतलेली वस्तू होती. चेहऱ्यावर समाधान होतं, पण बसमध्ये पाऊल टाकताच त्याच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलले. त्याने आपल्या सीटकडे पाहिलं. सीट रिकामी होती. सुरुवातीला त्याला वाटलं कदाचित पत्नी जवळच कुठेतरी गेली असेल. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. काही सेकंद गेले, मग काही मिनिटं गेले, पण पत्नीचा काहीच पत्ता लागला नाही. आता त्याची अस्वस्थता वाढू लागली. त्याने इतर प्रवाशांनाही विचारणा सुरू केली. कोणीच ठोस उत्तर देत नव्हतं. काहींनी तिला बसमधून उतरतानाच पाहिल्याचं सांगितलं, तर काहींना काहीच माहीत नव्हतं. मेहबूबच्या मनात आता अनेक प्रश्न निर्माण झाले. तो बसस्थानक परिसरात धावपळ करू लागला. प्रत्येक दिशेने जाऊ लागला. शोध घेऊ लागला. कदाचित ती हरवली असेल, कदाचित काही अडचण आली असेल असं त्याला वाटत होतं. मात्र वेळ जसा जसा पुढे जात होता तसं तसं वास्तव अधिक भयानक वाटू लागलं. कारण पत्नीचा फोन लागत नव्हता. कोणताही संपर्क होत नव्हता. ती जणू अचानक हवेत विरून गेली होती. याच दरम्यान मेहबूबने आपल्या सामानाची आणि पैशांची तपासणी केली. तेव्हा त्याला आणखी एक मोठा धक्का बसला. काही महत्त्वाच्या वस्तू त्याच्याकडे नव्हत्या. त्याला समजू लागलं की ही साधी बेपत्ता होण्याची घटना नाही. यामागे काहीतरी वेगळं आहे, काहीतरी असं ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. चौकशी वाढत गेली तसं काही धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. काही लोकांनी असे दावे केले की या प्रकरणामागे एक वेगळीच कथा लपलेली आहे. अशी कथा जी सुरुवातीपासूनच संशय निर्माण करणारी होती. मेहबूबने स्वतः तपास करण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी चौकशी केली. काही लोकांशी संपर्क साधला आणि हळूहळू त्याच्यासमोर सत्याचे तुकडे जोडले जाऊ लागले. ज्या व्यक्तीवर त्याने सर्वाधिक विश्वास ठेवला होता त्याच व्यक्तीबद्दल धक्कादायक गोष्टी त्याच्या कानावर पडू लागल्या. त्याला वाटू लागलं की कदाचित हा सर्व प्रकार अचानक घडलेला नाही. अखेर समोर आलेल्या माहितीनुसार मेहबूबचा आरोप होता की बस थांबल्यानंतर पत्नीने पेस्ट्री खाण्याची इच्छा व्यक्त केली आणि तो ती आणण्यासाठी खाली उतरल्याचा फायदा घेऊन ती तिथून निघून गेली. एवढंच नाही तर ती सोबत सुमारे 15,000 रुपये रोख रक्कम आणि लग्नावेळी मिळाले सोन्या चांदीचे दागिने घेऊन गेल्याचाही आरोप करण्यात आला. पुढील चौकशीत आणखी गंभीर आरोप समोर आले. मेहबूबच्या म्हणण्यानुसार त्याची पत्नी आधीच दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात होती आणि नंतर त्या व्यक्तीसोबत राहू लागली. दागिने आणि पैसे परत मागण्यासाठी गेल्यावर त्याच्यावर मारहाण झाल्याचाही आरोप करण्यात आला. सुरुवातीला तक्रार नोंदवली गेली नसल्याने अखेर न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आला आणि न्यायालयाच्या आदेशानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू झाला. एका साध्या पेस्ट्रीच्या मागणीमागे इतकं मोठं रहस्य दडलेलं असेल याचा अंदाज मेहबूबला सुद्धा आलेला नव्हता.